डिस्क्लेमर देना चाहती हूँ कि आज का वीडियो मराठी में होने वाला है, क्योंकि आज जो मैंने मूवी देखी है ना वो मराठी मूवी है विच इज जारर। तर मूवीचं नाव तुम्हाला समजलेलंच आहे। तर ह्या मूवीमध्ये जे मेन ॲक्टर्स आहेत ना, जे लीड रोलमध्ये आहेत ते अमृता सुभाष आणि अनिता दाते। जर तुम्ही मराठी सिरियल्स किंवा मराठी मूवीज पाहत असाल, मराठी कंटेंट एक्सप्लोर करत असाल, तर तुम्हाला ह्या दोघींविषयी माहितीच असेल। ते खूप जास्त उत्तम अशा ॲक्टर्स आहेत। तर ह्या मूवीची गोष्ट करायची तर ह्या मूवीचा जो कंटेंट आहे, जो बेस आहे तो ब्लॅक मॅजिक, जादूटोना, डायन ह्या सगळ्या गोष्टींविषयी आहेत। बेसिकली ही थ्रिलर मूवी आहे आणि खूप मस्त प्रकारे डायरेक्शन केलेले आहे ह्या मूवीची। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या मूवीमध्ये जो एक तुम्हाला सस्पेन्सवाल्या मूवीज आवडत असतील ना, तरी पण तो एक त्याच्यामध्ये अँगल आहे। तर तुम्ही ही मूवी नक्की बघू शकता। तर मूवीच्या स्टोरीची गोष्ट करायची ना, तर स्टोरी बेसिकली गावाकडची आहे। जे गावाकडे एक उपरी मंजिल होते ना, म्हणजे जे आपण रेंटवरती राहतो, तर तशामधून एक बाई राहायची। बट गाववाल्यांचं असं म्हणणं होतं की ती जादू टोना ह्या सगळ्या गोष्टी करत असते आणि ते ॲक्च्युअलमध्ये खरंही असतं। आणि ती ज्या घरामध्ये राहते त्याच घरातली एका मुलीवरती जादू टोना करते आणि त्यांना असं एक शाप दिल्या टाईप देते की ज्या ह्या मुलीचं आणि या गाववाल्यांचं कधीही भलं नाही होणार। आणि ते ॲक्च्युअलमध्ये होतं। ती मुलगी मोठी होती आणि तिला तिच्याच वयाची एवढी, म्हणजे ज्यावेळेस ती लहान होती तेवढीच ती मुलगी तिला जन्माला, म्हणजे ते एका मुलीची आई झालेली असते। आणि तिच्यासोबत अशा गोष्टी होत असतात। ज्यावेळेस ती घरामध्ये एकटी असते तिला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी अशा महसूस होतात आणि तिला असं वाटतं की असं घरामध्ये कोणीतरी आहे किंवा तिला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी महसूस होतात। आणि त्यांच्या लाईफमध्ये एक असं इन्सिडेंट घडतो की जिथे कार ॲक्सिडेंट होतो आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये तिचा जो नवरा असतो ना तो जातो। आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस तिच्या घराची घंटी म्हणजे डोरबेल वाजते आणि ज्यावेळेस ती डोर ओपन करते त्यावेळेस समोर तिचा नवरा असतो, जो की तिच्या मुलीला घेण्यासाठी आलेला असतो। हा खूप मोठा एक ट्विस्ट आहे त्या मूवीमध्ये। तुम्ही मूवी पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल, खूप मस्त आहे। आणि ती खूप अशा गोष्टींची डील करत होती की सायकोलॉजी खूप जास्त तिला प्रॉब्लेम्स होते किंवा तिला ज्या प्रकारच्या गोष्टी घडत होते तिच्यासोबत, जोपर्यंत त्या गोष्टी तिच्यासोबत घडत होत्या तोपर्यंत ठीक होतं। पण ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी तिच्या मुलीसोबत घडायला लागल्या ना, त्या मुलीच्या हातात ते बाहुली खिलवणं, ज्या सगळ्या तिच्या मुलीसोबत त्या गोष्टी घडायला लागल्या, त्याच्यानंतर ही मूवी एक वेगळाच टर्न घेते आणि नंतर गावामध्ये जाऊन त्या गोष्टी जारण करणं, म्हणजे खूप वेगळ्या जारण मीन्स ब्लॅक मॅजिक, जादू टोना। तर हा मूवी फुल ऑफ सस्पेन्स आहे। तुम्हाला खूप जास्त ट्विस्ट भेटतील आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की एंड पण खूप मस्त आहे ह्या मूवीचा। आणि स्वतःच्या मुलीसाठी मग ती काय करते, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप अशा मस्त आहेत। तर तुम्हाला खूप मजा येईल हा मूवी पाहायला। खूप मस्त प्रकारे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आणि स्पेशली मराठी मूवीज जास्त असं लोकांपर्यंत जात नाहीत, कारण त्यांचं प्रमोशन ते एकतर जास्त करत नाहीत आणि खूप लो बजेट फिल्म असतात। पण त्याच्यामधून पण अशा मूवीज येतात आणि खूप जास्त असं वाटतं की या प्रेक्षकांपर्यंत ह्या मूवीज पोहोचल्या पाहिजेत, कारण इतक्या सुंदर अशा मूवीज आहेत। कारण इतके पैसे खर्च करून हाऊसफुल 5 सारख्या मूवीज येतात आणि लोक त्यांना कमर्शियली त्या मूवी खूप जास्त चालतात आणि ज्या अशा कंटेंट वाईज खूप चांगल्या मूवी असतात ना, त्या मूवीज अशा पाठीमागे राहतात। तर जर तुम्हाला मराठी समजत असेल तर ही मूवी जारण नक्की बघा। तुम्हाला खूप भारी वाटेल, सस्पेन्स, थ्रिलर, इमोशनली तुम्ही कनेक्ट व्हाल त्या मूवी सोबत। तर ह्या सगळ्या गोष्टी त्या मूवीमध्ये आहेत। आणि ज्या वेळेस स्पेशली मला अनिता दाते, तुम्हाला ही म्हणजे तुम्ही ह्यांना ओळखतच असाल किंवा नसाल तरी पण तुम्ही त्यांचं मराठी मूवीज पाहू शकता किंवा सिरियल पण पाहू शकता। तर त्यांनी एक निगेटिव्ह शेडमध्ये केलेला आहे आणि ज्या वेळेस त्या स्क्रीनवरती आलेल्या आहेत, खूप कमी टाईम त्यांना भेटलेला आहे, तरी पण ज्या वेळेस त्यांनी त्या ॲक्टिंग केलेली आहेत, इतकी सुपर ॲक्टिंग केलेली आहे। आणि स्पेशली ह्या दोघींनी, अमृता सुभाष आणि अनिता दाते, ह्या दोघींची ॲक्टिंग, म्हणजे अमृता सुभाषचे एक्सप्रेशनच खूप मस्त आहेत की ह्या मूवी त्याला डायलॉगची गरजच नाही, की ज्या प्रकारे ते एक्सप्रेशन दिलेले आहेत त्या स्क्रीनवरती, एक नंबर एक्सप्रेशन आहे त्यांच्या एक्सप्रेशनमध्येच पूर्ण ॲक्टिंग आहे असं आपण म्हणू शकतो। आणि
ज्या प्रकारे त्यांनी दोघींनीही ॲक्टिंग केलेली आहे, ज्या प्रकारे एक निगेटिव्ह शेडमध्ये पण अनिता दात्रेंनी ज्या प्रकारे असे ते ज्यावेळेस ते स्क्रीनवरती हसत आहेत, ती मूवी बघताना तुम्हाला खरोखर अशी भीती वाटते की बाबा काही ज्या प्रकारचे सीन्स त्यांनी केलेले आहेत ते वरच्या मंदिरवरचे हे वगैरे. तर ते ब्लॅक मॅजिकवरती विश्वास नसला तरी हा मूवी पाहिल्यानंतर घरी आल्यानंतर जरा भीती तर वाटतेच एकटीमध्ये राहण्यासाठी. तर मला स्पेशली हा मूवी खूप आवडलेला आहे. खूप 6 जूनला तो रिलीज झालेला, पण मी आत्ता पाहिलेला आहे. तर मला हा मूवी स्पेशली खूप आवडला. तुम्ही हा मूवी पाहिला की नाही ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.